नमस्कार मित्रांनो. नवीन लूक हसू नका मित्रांनो. कारण की चेंजेस हे आपण केले पाहिजे आणि चेंजेस ॲक्सेप्ट पण केले पाहिजे. थोडेफार आहे ना मित्रांनो, चढ-उतार चालू आहे जीवनामध्ये. आज जवळ आसपास 3-4 दिवस झाले रनिंगला पण नाही गेलोय आणि पूर्ण डिमोटिव्हेटेड, पूर्णपणे डिमोटिव्हेटेड आणि एकदम अभ्यास बाजूला सगळं फेकून दिलंय. सगळं म्हणजे पुस्तकं एका बॅगेत पॅक करून बाजूला फेकून दिले आणि एवढं का म्हणजे सुचत नव्हतं काय करावं काय नाही. पण स्वतःला सांभाळलं आणि मित्रांनो पोलीस भरती पण येते मित्रांनो, तर तुम्ही मित्रांनो प्रिपेअर राहा. ग्राउंड नियमित करा, अभ्यास नियमित करा आणि याच्या व्यतिरिक्त म्हणजे आपलं तर मित्रांनो एक चाललंय आता काफला इंजुरी झाली आणि असं वाटतंय का तिला बरं व्हायला अजून 5-6 दिवस तरी लागतीलच. आज थोडी स्ट्रेचिंग केली तरी पण ते स्टिफनेस वगैरे नाही जाऊ राहिली. पण मग मित्रांनो मला असं वाटतंय का लवकरच आपण म्हणजे हा टाईम वेस्ट घालवण्यापेक्षा जे 4-5 दिवस वेस्ट घालवलेच आहे. तर मला असं वाटतंय का टाईम वेस्ट घालवण्यापेक्षा मी आहे ना माझी जी अप्पर बॉडीची स्ट्रेंथ आहे, ती तरी चांगली करावी आणि थोडंसं अभ्यासावर फोकस करून नवीन-नवीन गोष्टी शिकावा. आणि तसंच मित्रांनो, मला असं वाटतंय का फिटनेसची सीरीज चालू करावा आणि मित्रांनो कसा विषय का तुमचा जो प्रतिसाद आहे तो कमी येतोय, खूप कमी येतो आणि त्या कमी येतोय त्याच्यामुळे मला डिमोटिव्हेट पण होतं भरपूर आणि त्या डिमोटिव्हेट झाल्याने ना मग मित्रांनो काही गोष्टी करूशी वाटत नाही आणि सगळं जॉब, स्टडी, ग्राउंड, फिटनेस, जिम वगैरे ते सगळं हँडल करून करायला थोडंसं जीवावरच येतं मित्रांनो. घर-परिवार पण आहे, घरात पण टाईम द्यायला लागतो. तर असं मित्रांनो, तर आपण ट्राय करू उद्यापासून का आपली जी वरची अप्पर स्ट्रेंथ आहे, अप्पर बॉडीची स्ट्रेंथ आहे ती चांगली वाढवू. तर त्याच्याने आपल्याला चांगला फायदा होईल आणि मित्रांनो नक्कीच म्हणजे सप्टेंबरच्या पहिल्या वीकपर्यंत फॉर्म सुटणार आहे. तर तिकडेही लक्ष राहू द्या आणि मित्रांनो चांगली मेहनत करा आणि माझ्या व्हिडिओला पण लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि आवडल्यावर लाईक करा मित्रांनो नक्कीच आणि उद्यापासून नक्कीच मी तुम्हाला रेग्युलर 100% देणार आणि कोणतेही कारण नाही करणार आहे आणि कुठेही डिमोटिव्हेट नाही होणार आहे मित्रांनो. तर थँक यू मित्रांनो.